विशाल या नभाखाली अजूनही साक्ष देते ती माती, अभिमानाने सांगते ती कथा मराठ्यांच्या पराक्रमाची। की महाराष्ट्रात असा एकही घर नव्हता ज्या घरात रडण्याचा आवाज ऐकू येत नव्हता। 2 मोती गडालीत, 27 मोहरा हरवल्या आणि चांदी व तांब्याची तर गणनाच नाही। नमस्कार मित्रांनो, आज 14 जानेवारी हा दिवस महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासात अत्यंत आगळा वेगळा आहे। एका बाजूला सणाचा गोडवा आहे, तर दुसऱ्या बाजूला इतिहासातील एका महान भीषण युद्धाची शौर्य कथा, शौर्य आणि सौहार्दाचा संगम 14 जानेवारी। मित्रांनो, आज संपूर्ण देश मकर संक्रांत हा सण साजरा करत आहे। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणत आपण एकमेकांना शुभेच्छा देत आहोत। पण आजच्या दिवशी म्हणजे 264 वर्षापूर्वी 14 जानेवारी 1761 रोजी हरियाणातील पानिपतच्या रणभूमीवर भारताच्या इतिहासातील एक असे युद्ध झाले ज्याने अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे देशाला हादरून सोडले। ते म्हणजे पानिपतचे तिसरे युद्ध। इतिहासात हरलेली युद्ध सहसा विसरली जातात, पण पानिपतचे तिसरे युद्ध हे असे युद्ध आहे जे आजही भारतीयांना प्रेरणा देत आहेत। हे युद्ध केवळ प्रदेशासाठी नव्हते, हे युद्ध केवळ सत्तेसाठीही नव्हते, तर ते परकीय आक्रमकांविरुद्ध स्वकीयांच्या अस्तित्वासाठी दिलेला लढा होता। हा देश आमचा आहे आणि दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी आमचीच आहे, हा विचार घेऊन मराठे पुण्याहून हजारो मैल दूर पानिपतात लढले। विशाल या नभाखाली अजूनही साक्ष देते ती माती, विशाल या नभाखाली अजूनही साक्ष देते ती माती, अभिमानाने सांगते ती कथा मराठ्यांच्या पराक्रमाची। स्वराज्याचा तोच स्वाभिमान, स्वराज्याचा तोच स्वाभिमान आपुल्या हृदयात पुन्हा धरू, आपुल्या हृदयात पुन्हा धरू। अफगाणिस्तानचा बादशाह अहमदशाह अब्दाली आणि मराठे यांच्यात पानिपतच्या रणमैदानावर न भूतो न भविष्यती असे युद्ध झाले। या युद्धात मराठ्यांनी पराकोटीचे शौर्य गाजवले। अटकेपार झेंडा फटकवणाऱ्या मराठ्यांनी दिल्लीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली। सदाशिवराव भाऊ, विश्वासराव, इब्राहिम खान गारदी यासारख्या वीरांनी दाखवलेले धाडस आजही आपल्या अंगावर शहारे आणतात। या युद्धाबद्दल बोलताना म्हणतात की महाराष्ट्रात असा एकही घर नव्हता ज्या घरात रडण्याचा आवाज ऐकू येत नव्हता। 2 मोती गडालीत, 27 मोहरा हरवल्या आणि चांदी व तांब्याची तर गणनाच नाही। या युद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील किमान एक तरी माणूस धारातीर्थी पडला होता। म्हणूनच संक्रांतीचा गोडवा चाखताना या वीरांच्या बलिदानाचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे। गगनाभेदी गर्जना घुमली पानिपताच्या मातीवर, रक्त सांडले दिल्ली रक्षणास्तव मराठ्यांच्या छातीवर। नसे हारती नसे पराभव, नसे हारती नसे पराभव, तो तर यज्ञाचा शेवट होता। अरे आक्रमकांच्या उरात धडकी भरवणारा तो एक पानिपतचा युद्ध होता। दुसरीकडे आज मकर संक्रांत बदलाचा आणि मांगल्याचा सण साजरा करीत आहोत। मकर संक्रांत हा सण निसर्गाच्या बदलाचे प्रतीक आहे। आजपासून सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो। थंडीचे दिवस संपून उबदारपणाकडे जाणारा हा प्रवास आहे। तीळ आणि गुळ एकत्र येऊन जसा गोडवा निर्माण होतो, तसाच आपणही समाजातील भेदभाव विसरून एकत्र यावे हा या सणामागचा संदेश आहे। जुडेवाद कटुता विसरून गोड बोलण्याची आणि नाती जपण्याची हीच खरी वेळ असते। मित्रांनो, पानिपत आपल्याला शौर्य शिकवते, तर संक्रांत आपल्याला सौहार्द शिकवते। आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी मराठ्यांनी जे बलिदान दिले तो वारसा आपण आपल्या कार्यातून पुढे न्यायला हवा। नव्हती ती हार नव्हता तो पराभव, नव्हती ती हार नव्हता तो पराभव, तो होता स्वराज्याच्या रक्षणाचा महायज्ञ। ज्यांच्या तलवारीने दिल्लीचे तख्त राखले, अशा वीरांच्या रक्ताने न्हाले पानिपतचे युद्ध। चला तर मग पानिपतच्या वीरांना विनम्र अभिवादन करूया आणि मकर संक्रांतीच्या गोडव्याने आपल्या आयुष्यातील नाती अधिक घट्ट करूया। विश्वास पडला रणधुमाडीत, विश्वास पडला रणधुमाडीत, पाहून भाऊ कोपले, मराठ्यांच्या तेजापुढे अब्दालीचे डोळे दिपले। शर्तीने लढला प्रत्येक मावळा, प्राणांची आहुती दिली, अरे त्या मातीतून आजही गर्जना येते, महाराष्ट्र धर्म राखला, आम्ही महाराष्ट्र धर्म राखला। धन्यवाद।
जय महाराष्ट्र.